हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर काल संध्याकाळी एवढा भयंकर पाऊस पडला होता ना, आणि 10:30 वाजता लाईट काहीतरी आली. पाऊस स्टार्ट किती वाजता झाला ग? 8-8:30ला काहीतरी झाला चालू पाऊस, है ना? 8 हो 9 8:30लाच काहीतरी झाला. अजून भैया उठलाच नाही, झोपेमध्ये आहे. आणि आज सकाळी जे घडलं ना माझ्यासोबत ते मी लाईफ टाइम कधीच नाही विसरू शकत. काय झालं मम्मी? लढू लागली पहाटच 4 वाजल्यापासून. स्वप्न पडलंय मला. खूप खतरनाक स्वप्न पडलं होतं. असं रडत बसले मी, बापरे. आता मी पाणी घ्यायला डोळ्यामध्ये विचार करूनच. माझी मम्मी मला म्हणते, अको काय झालं काय झालं? पप्पा झोपेत उठून, अको काय झालं काय झालं? भैया आता अरे भाई डायरेक्ट उठून जवळच आला होता. किती भयंकर मग लढू लागली. आणि पप्पा बाहेर आहेत, मोटर लावले. आणि इथे म्हणताना ते चीक वगैरे शिजत आहे. वरती गॅसवरती अवघड जाते ते हलवायला, त्यासाठी खाली ठेवून शिजवता येते. असं असं काही ते करतात. ते कसं करतात ग मम्मी? असं काही ते करतात ना, घोटतात. सो गाईस, कुरड्या करायचे तेव्हा मग तुम्हाला दाखवते मम्मी कशा करते. आणि माझे केस वगैरे संध्याकाळी खुल्ले सोडून झोपी जाते. आणि मी रडत होते, माझी मम्मी केसाची वेणी पाडत होती. तू वेणी का पाडली? केस एकत्र राहतात म्हणून. एवढी भूक लागली ना मला. आणि पप्पा इथे ते हे करत आहेत, घोटत ना. मला भूक लागली, मला ब्रेड आणून द्या. तुम्ही देते की भैया देते? भैया मला ब्रेड आणून दे तू. आता उठले मी, तेव्हापासून मोबाईल बघत बसले होते. कारण ते तर मला येत नाही असं असं करता. आणि न्यूज बघत बसले होते इथे मी. तर आता म्हणतानी एवढ्या जरा भूक लागली की आता त्यानं पाव आणून देईल. ब्रेड, चाय आणि ब्रेड खाते. मग मम्मीसोबत वरी करू लागायला जाते थोडंसं. मग काय घरचे कामं करावं लागतात. मम्मी तर चालली पापड बनवायला परत. इथं पडले आणि भैयाने मला ब्रेडसुद्धा आणून दिलं. आणि इथं मी मूवी बघत बसले. पण मम्मीचं आणि पप्पाचं ते झालंच नाही शिजवणं. तर मला चाय कोण करून देणार? करताच येत नाही चाय. तर पप्पा म्हणले थांब, झालंच म्हणले 5 मिनिट थांबेन आणि नंतर करून देतील. मी आता जास्त रडले गाईस, त्यानं पाणी आलं. ते स्वप्न एवढं खतरनाक आहे की मला ते बार रडूच आलेलं आहे. इथे चाय झाली आणि इथे मम्मी पप्पा एका ह्याच्यामध्ये चाय बुडू खायले आणि मला वेगळं दिले. त्यांचं प्रेम तर बघा, एका ह्याच्यात खायले. तू काय म्हटले आता? हाय गाईज, ब्रेड खायला या. ब्रेड खायला काय करू? सँडविच नाही ग, सँडविच. अगं बाई, आमच्या वेळेस नव्हतं ग बाई. गाईस, गच्चीवर आल्या आम्ही ते टाकायसाठी. पप्पानी हे आणून ठेवले इथे. मम्मी झाडून काढायली म्हणतानी ते साफ, त्याच्यावर काही पडणार नाही. इथे मी माझी प्लेट आणि चम्मच आणले, मला ते खायला आवडतं. आणि डबल खाली जाऊन पाणी पिऊ नये म्हणून पाणी बॉटल पण आणून ठेवले. आणि मी 3 आणले उचलून. हे बॉटल, हे आणि हे काय म्हणतात याला काय म्हणतात या भोगोना. आणि त्याच्यात म्हणले चम्मच पळ्या. ते 3 आणले होते मी उचलून. मग हे का मी एवढं केलं मम्मी? चांगलं काम केलं ना. ऊन लागायला इथून. सूरज मामावलीच आहे. सावलीला बसू. हो, तुम्हाला आमच्या इथला नजारा दाखवते. नजारा हिंदी म्हणून कधीपासून बोलायला लागले बघा. झाडं खूप आहेत आमच्या गल्लीमध्ये. हे बघा, इथे किती सारे आंबे लागलेले आहेत. इथे एक आहे, इथे एक झाड आहे, पुन्हा तिथे एक झाड आहे, तिथे 2 झाड आहेत. आणि इथे पण आहे. या झाडाची जास्त गोड आहेत हे. आणि त्याचे तर पिकल्यावरती गोड लागतात त्या झाडाचे. आणि त्या प्राप्तीच्या झाडाचे ते तेवढे नाही लागत, ते पिकल्याच्या नंतरच गोड लागतात. आणि ते पण पिकल्याच्या नंतर गोड लागतात. काकू, ते गव्हाचं चीक खायचं का? ते गव्हाचं चीक केलेलं आता. हा आहे
ते काहीतरी घेऊन या ना, मम्मी देतो म्हणली. आई मला दे ना मम्मी, मला दे ना याच्यात. बाजूला याच्यात देते नंतर टाक. पातळ झालं ना ताई. थोडस टाक पहिले. येईल की बस बस. ह्या चाळणीतून आपण आपलं खायचं. त्याला मोटर लावून बंद केले लवकर. मी असंच खात राहते दरवर्षी आणि मम्मी म्हणतानी इथे असं कुरड्या करत राहते. फर्स्ट टाइमचं सगळं संपून गेलं, ताटात घेतलेलं, अजून घ्यायचं. अरे अर्ध्याच्या वरी ते हे मीच खाऊन टाकते काय की असं मला वाटते. आहेच हे असं छान लागते खायला. आणि त्याचं ते खरडण असते ना खालचं, ते तर जास्तच छान लागते. बस झालं. नसता मम्मी म्हणाल माझ्या कुरड्या झाल्या नाहीत आणि हीच खाऊन टाकली. हो पातळ झालं. पापड वगैरे झाले, जाऊन आले पण भैया आणि मम्मी. किती 2 वाजायले आणि आता आले. 9 वाजता गेले होते. आणि मी मम्मीला म्हणलं होतं की कपडे धुवून जाऊ नको, मी कपडे धुते. मग मला कसं काय धुऊ दिली नाहीस तू? तू छोटीशी पिल्लू आहेस ना, अह! राजकुमारी आहेस. अरे बापरे, लेकरू आहे मग, 23 वर्षाचं लेकरू आहे. ए आणि एवढं थंडगार पाणी पियायला ना, उन्हातून आत्ताच आलंय थंडगार पाणी प्यायले बरं. आणि आहे ना गाईज, आजपासून आहे ना, उद्यापासून ना, म्हणजे हा ब्लॉग पासून ना, की ह्या आयडी वरती ब्लॉग्स येणार कंटिन्यू म्हणजे रोज होतात की नाही मला तर माहित नाही, पण मी ट्राय करेन रोज बनवायचा. नक्की ट्राय करेन. एफर्ट्स तर टाकेन माझे, पण बघू आता समोर नक्की काय येते. होतं. तर नवीन आयडी खोलणार आहे मी, म्हणजे ही त्याच आयडीवर पडणार आहे ब्लॉग है ना. मी फायनली गाईज आता शूट करत आहात. खूप उशीर झाला. मम्मी आली, कपडे बिपडे धुतली आणि नंतर म्हणतानी झोपली. झोपली म्हणजे लोळीला काय म्हणतात, आय मीन थोडंसं पडली. आणि मग आता म्हणतानी म्हणली शूट करूया. एकदा तयार झाले होते, मग परत लाईट गेली होती. मग अजून कपडे घातले साधे, मग परत साडी घातली लाईट आल्यावर. आता शूट करून घ्यावं लागते. लाईटचं काही सांगता येणार चले, कधी पण चालली, काही बी सांगता येणार चलय. काय करावं. मम्मी तू काय खायली? सोप खाऊ नये, चांगलं नसते. सो गाईज आजचा व्लॉग खूप छोटा बनला. आय मीन आज काही करायचं नव्हतंच माझ्यापाशी, बट मी ट्राय करेन ह्यापुढे काही ना काही नवीन दाखवायचं वगैरे. आणि थँक्यू फॉर मोर वॉचिंग. टाटा बाय बाय, गुड नाईट.